नमस्कार, मी हर्षा सेलेकर शंखनाद न्यूज चॅनलच्या आदिशक्तीपीठ या विशेष भागामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण माहूरगड इथे आलेलो आहोत। माहूरगड इथे रेणुका मातेचं दर्शन घेऊया। माहूरगड येथील देवी रेणुका माता ही महाराष्ट्रातील एक अत्यंत पूजनीय आणि प्राचीन देवी आहे। नांदेड जिल्ह्यातील माहूर या गावात रेणुका मातेचे हे पवित्र मंदिर स्थित आहे। या मंदिराचे ऐतिहासिक, धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व असामान्य आहे। माहूरगडवरील रेणुका देवीचे मंदिर अतिशय प्राचीन आहे आणि ते एक महत्त्वाचे शक्तिपीठ मानले जाते। या मंदिराचा स्थापत्य कला व वैभव खूपच आकर्षक आहे। मंदिराचा इतिहास पौराणिक कथांशी जोडलेला असल्याने येथे भाविकांची अपार श्रद्धा आहे। देवी रेणुका मातेचे भक्त देशभरातून येथे दर्शनासाठी येतात। रेणुका माता ही महर्षी जमदग्नी यांची पत्नी आणि भगवान परशुरामाची माता म्हणून पौराणिक कथांमध्ये महत्त्वपूर्ण स्थान प्राप्त करते। पुराण कथानुसार रेणुका मातेची साध्वी आणि कर्तव्यनिष्ठ पत्नी म्हणून ख्याती होती। एकदा काही कारणाने महर्षी जमदग्नी यांनी आपल्या पुत्र परशुरामाला रेणुका मातेचे शिर धडापासून वेगळे करण्याचा आदेश दिला। परशुरामाने आपले कर्तव्य म्हणून हा आदेश पाळला, परंतु त्यानंतर त्याने आपल्या आईला पुन्हा जिवंत करण्याची विनंती केली। रेणुका माता परत जिवंत झाली आणि तिची महती आणि श्रद्धा यामुळे ती देवी म्हणून पूजली जाऊ लागली। माहूरच्या डोंगरावर वसलेले हे मंदिर निसर्गाच्या सानिध्यात आहे। मंदिराच्या परिसरातून परिसराचे दृश्य भव्य आणि मोहक दिसते। नवरात्र उत्सवात येथे विशेष पूजा, भंडारे आणि धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात। या काळात हजारो भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात। यामुळेच माहूरगड व त्यावर वसलेली रेणुका मातेची जागृती मूर्ती हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे आणि श्रद्धास्थान आहे। रेणुका मातेचे माहूर येथे असलेले हे मंदिर शक्तिपीठ म्हणून प्रसिद्ध आहे। असे मानले जाते की देवी रेणुका मातेची कृपा भक्तांना संकटातून बाहेर काढते आणि त्यांच्या मनोकामना पूर्ण करते। विशेषतः नवरात्रात देवीच्या उपासनेचे विशेष महत्त्व आहे। माहूर हे केवळ धार्मिक स्थळ नाही, तर ते एक ऐतिहासिक किल्ला आणि निसर्गरम्य पर्यटन स्थळ म्हणूनही प्रसिद्ध आहे। माहूरगडावर रेणुका देवीच्या मंदिराशिवाय दत्तात्रेय मंदिर आणि अनुज परशुरामाचं जन्मस्थान असा ऐतिहासिक दृष्टिकोनातून महत्त्वाचा परिसर आहे।